पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत वाढत्या जबरी चोरी घरफोडीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट 1 चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना ठोस कारवाई करण्याचा आदेश दिल्यावरून सदर प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर असे पथक नेमून सदर प्रकरणांची उकल करून वाढत्या जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत आदेश देण्यात आले होते। पोलीस उपनिरीक्षक शेख व पथक यांनी सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने समांतर तपास करता सदर पथकामार्फत भोसरी MIDC व सांगवी पोलीस ठाणे यांच्याकडील दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 23 मोबाईल जप्त करून एकूण 9 जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले। तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने चिखली, भोसरी व भोसरी MIDC पोलीस ठाणे अंतर्गत गहाळ नोंद असलेले मोबाईल पैकी 46 मोबाईल हस्तगत करण्यात आले। आतापर्यंत 18 मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले असून उर्वरित मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्याची कार्यवाही सुरू आहे। सदर कारवाई दरम्यान विविध कंपनीचे 69 मोबाईल असा 7,10,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सायबर गुन्हे पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे। आपल्या क्राइम ब्रांचचे युनिट 1 ने एक चांगली कामगिरी केलेली आहे। त्यांनी 3 गुन्हेगार यांना अटक करून त्यांच्याकडून 69 मोबाईल ज्यांची किंमत जवळपास 7,10,000 रुपये ते रिकवर केलेले आहे। आणि याच्यामध्ये 8 जबरी चोरी आणि 1 घरफोडी असे गुन्हा उघडकीस आणलेले आहेत। आणि हे जे 9 केसेस आहेत त्याच्यापैकी 7 केसेस जे आहेत ते MIDC भोसरीचे आहेत आणि 2 केसेस जे आहेत ते सांगवी पोलीस स्टेशनचे आहेत। एक स्ट्रोक मध्ये एवढे जास्त संख्यामध्ये आणि एवढा जास्त व्हॅल्यूच्या मोबाईल सीजरचा हा मोठा चांगला डिटेक्शन आहे जे आपले क्राइम ब्रांचचे युनिट 1 चे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांनी केलेले आहे। वर्षभर किती मोबाईल गेले आहेत आतापर्यंत आपल्यावर? ते जे आकडे आहेत हे पर्टिक्युलर याचे जे आहेत ते या वर्षाचे नाही आहेत, त्याच्यामध्ये बाकी पूर्वीचे पण आहेत आणि एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक तुम्हाला नंतर देता येईल। बाकी पण अनेक डिटेक्शन झालेले आहेत, पण हे जे आहेत ते फार मोठ्या लेवलच्या होतात, त्याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही, तिघे एकत्र मिळून करत होते। 2 त्याच्यापैकी अडल्ट मेजर आहेत, 1 त्याच्यामध्ये जुवेनाइल आहे। हा, त्याच्यामध्ये सगळे टेक्निकल बाबी जे आहेत ना, IMI नंबर कळून ओरिजिनल ओनरला चेक करणं आणि ते जे नंबर आहेत त्यातून आता कोणाचे ज्याच्यामध्ये आपल्याकडे IMI नंबर होता त्याच्यामध्ये आता कुठला सिम आहे आणि कोण वापरतोय, त्यातून सध्या जे कोणाच्या ताब्यात होता जे चोरीचा माल खरेदी केला होता ते दोन्हीचा वापर केलेला आहे। तर सगळे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचा एक अत्यंत चांगला उदाहरण आहे आणि त्यांनी ते व्यवस्थितरित्याने पूर्ण टेक्निकल याचा वापर करून हे सगळे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि आरोपी अटक केले।